वाढदिवसानिमित्त ग्रामीण विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप। भिवंडी तालुक्यातील मौजे कोशिंबी येथील श्री रमेश ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप केले। सेवा हीच आमची ओळख या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळा कोशिंबी, इंग्लिश मीडियम स्कूल कोशिंबी, जिल्हा परिषद शाळा ढोळे, आदिवासी पाडा, जिल्हा परिषद शाळा कळंबोली, जिल्हा परिषद शाळा आणे आणि जिल्हा परिषद शाळा सोर या शाळांमधील विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले। सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासालाही हातभार लावण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत डॉक्टर निवृत्ती मगर सर यांनी व्यक्त केले। ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचेही त्यांनी सांगितले। या उपक्रमाबद्दल श्री रमेश ठाकरे सर यांचे सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले। तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। हॉटेल स्मेंटा येथे देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुजित ढोले यांनी रमेश ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री विष्णू पाटील, कोशिंबी गावचे पोलीस पाटील विजय ठाकरे, ढोळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री दिनेश ठाकरे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विजू गायकर, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर ठाकरे, डॉक्टर निवृत्ती मगर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव, कोशिंबी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित सभापती गुरुनाथ पापे, ज्येष्ठ नागरिक सुरेश ठाकरे, सुभाष ठाकरे, उद्योगपती राम ठाकरे, उद्योगपती दत्तात्रय शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री निलेश ठाकरे, योगेश ठाकरे, चेतन ठाकरे, विकी ठाकरे, भाऊ गायकर यांच्यासह मित्रमंडळींनी विशेष मेहनत घेतली। संतोष ठाकरे, भिवंडी। जोरदार टाळ्या द्यायच्या आणि आपल्या या कार्यक्रमाला आपल्यामध्ये असलेले रमेशजी ठाकरे यांना मी माझ्या वतीने, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना असंच अखंड कार्य करण्याची ऊर्जा, शक्ती ईश्वरापुढे मी वंदन करतो। आपण सगळ्यांनी त्यांना हॅपी बर्थडे म्हणायचं। 1 2 3 स्टार्ट। विद्यार्थी बालमित्रांकडून देखील तुम्हाला शुभेच्छा आहे आणि आमच्या गावातील आमचे आधारस्तंभ रामदास दादा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी शब्दसमूहांनी स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे हरीश दादा भेरे हे देखील यांनी गेल्या 4-5 दिवसामध्ये संपर्कामध्ये होते की असा कार्यक्रम करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मला ठाकरे दादांचा पण 2 वेळा फोन आला आणि त्या निमित्ताने मी पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा त्यांनी हा जो स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे तर त्याचं खूप खरोखरच या पंचक्रोशीमध्ये कौतुक होत आहे आणि एक चांगला आदर्श तुम्ही वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण या पंचक्रोशीत दिलेला आहे। तर पुन्हा एकदा मी आमच्याकडे तुमचं पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन करतो। मी हरीश भेरे असतील आणि दादा असतील, रामदास दादा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करायचं आहे। हरिश्चंद्र भेरे आणि रामदास दादा दोघांनी विजूभाई गायकर, कोशिंबी सेवा सोसायटीचे सभापती, नवनिर्वाचित सभापती गुरुनाथ पापे, या ठिकाणी सुरेश ठाकरे, आमचे अविनाश दादा, रमेशजी कटोरे, राम ठाकरे, गणेश ठाकरे, दिनेश भोईर, या ढोळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विद्यमान सिद्धोधन जाधव साहेब, आमचे मित्र संतोषदादा ठाकरे आणि आमचे सहकारी जे आमच्यासोबत बऱ्याच लहानपणापासून आम्ही सोबत असले आमचे गिरीश सर, आमचे मित्र जयेश ठाकरे,
या शाळेच्या मॅडम आपले कल्याणकर मॅडम आणि धमाले मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी रमेशदादा ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होत आहे. आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळेत शिक्षण घेतलं मॅडम. अतिशय प्रतिकूल परिस्थिती. असा कुठलाही विद्यार्थी नाही की ज्याच्या घरचे सगळे सदन आहेत, त्याच्या मागे सगळं मोठं पाठबळ आहे आणि त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना आज आपण एक सामाजिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उंचावत आहे. जे आमचे मित्र आहेत, युवा उद्योजक आहेत, रमेशदादा ठाकरे यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ या ठिकाणी जमलेलो आहोत. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की अतिशय गरिबीतून आलेली मुलं आहेत आणि यांना असं वाटलं की आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आपले शाळेचे शिक्षक ज्ञानामृत देत आहेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा ज्ञानाचा विकास होण्यासाठी, बुद्धीचा विकास होण्यासाठी जशी पुस्तकांची गरज असते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी व त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी शाळेत क्रीडा साहित्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि या क्रीडा साहित्याचं त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांनी या शाळेला भेटवस्तू दिलेलं आहे. मी रमेशदादा ठाकरे यांचं मनापासून कौतुक करेन की त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली आणि त्यांच्यासोबत आता सर्व मान्यवरांचं या शाळेत उपस्थित राहून आजच्या या दिवशी आपण हे शाळेला भेटवस्तू प्रत्यार्थ करत आहोत. त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार आणि रमेशदादांना पुन्हा एकदा जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.